हां, तुमचं नाव काय? माझं नाव गोपीनाथ भोसले. जर महाराष्ट्रात जर हे करायचं असेल, महाराष्ट्राच्या जनतेचं भलं करायचं असेल तर तुमचं काय मत आहे मला? आता माझं तर मत आहे बाबा, एखादा मंत्री चांगला निवडून यावा, त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवावा. हां, बरोबर आहे का नाही, आणि त्यांना लोकांचे कामं करावं. आणि महागाईविरोधात तुमचं काय मत आहे? महागाई विरोधात महागाईत कमी झाली पाहिजे, त्यासाठी चांगला कोणीतरी आपला कार्यकर्ता निवडून यायला पाहिजे. हां, पुढे त्यांनी काहीतरी कमी केलं पाहिजे. हां, तर कोण असा तुमचा आहे त्याला आपण करू. मग आता ते पक्ष हे लोक सगळे चिवडा गल्ली झाले पक्ष, हां, म्हणजे जसे BJPतून सेनेतून BJP सेनेत गेलेत, काही पक्षामध्ये स्थलांतर झालं आहे. कोण तुतारी घेतो तर कोण बासरी वाजवतो, तो पिपाणी वाजवतो. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं काय आहे का, ह्या लोकांनी जनतेचं भलं करावं. हां, मग तुम्ही पिपाणी वाजवत बसू नका. नाही, आम्ही नाही पिपाणी वाजवत. आम्हाला तर काय लोकांचं भलं व्हावं हेच आमची इच्छा आहे. बरोबर आहे. हां. आणि ज्यांनी घोटाळे केले त्या घोटाळ्याबाजांचं काय? घोटाळ्याबाजाला शिक्षा द्यावी, कुठली शिक्षा द्यावी त्यांना डायरेक्ट जेलमध्ये बंद करावे. मग हे तुम्ही तुमच्या मताविषयी बोलता की जनतेच्या मताविषयी जनतेच्या बोलताय? विषयासाठी, जनतेसाठी. तुमचं स्वतःचं मत काय आहे? माझं मत तर हेच आहे, माझं मत तेच आहे, जनताचं पण तेच आहे. जनतेचं पण तेच आहे. हो. मग आता जर जो भ्रष्टाचार झाला, तो भ्रष्टाचार जो बाहेर काढला होता, मग कसं मग त्या भ्रष्टाचारबद्दल तुमचं काय मत आहे? मोदीने भ्रष्टाचार काढला आणि तो पुन्हा दबला गेला, माझी जी इच्छा आहे बंद केला गेला, बंद त्याच्याबद्दल व्हावा. काय मत आहे? माझी जी इच्छा आहे भ्रष्टाचार बंद व्हावा हां. आणि सगळं व्यवस्थित व्हावं.